रामकृष्णारी कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा अहो भाग्यम आमच्या संपूर्ण पुणे जिल्ह्याचं मोठं भाग्य उजडलं की यावर्षी ज्ञानोबा यांचा 750वा उत्सव आहे अवतार महोत्सव। संत सावता महाराजांचा 775वं हे चालू वर्ष आहे अवतार महोत्सव। तदनंतर संत नामदेव महाराज संत जनाबाई आणि त्यांचं 14 जणांचं कुटुंब यांना यावर्षी समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात। श्री संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन पंत देशपांडे 40 गावकर तर यांनाही यावर्षी समाधी घेऊन 450 वर्ष पूर्ण होतात। तपोनिधी नारायण महाराज देहूकर यांना अवताराला येऊन 375 वर्ष पूर्ण होतात आणि जगद्गुरु तुकोबरायचं 375 वैकुंठ गमन सोहळा आता संपत आला। या निमित्ताने आमच्या संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या वतीने जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू आणि तुकोबरायचे सर्व वंशज आणि आमचं श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थान श्री भामचंद्र डोंगर संस्थान आणि गोराडा डोंगर संस्थान आणि समस्त पुणे जिल्हा एकत्र येऊन 23 जानेवारी ते 31 जानेवारी महामहोत्सव संपन्न झालेला आहे। आज त्याचं आश्वाचं रिंगण पार पडलेलं आहे। श्रीमंत शेतोळे सरकार यांनी आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वंशजांच्या विनंतीला मान्यता देऊन त्यांचे मानाचे अश्व जे ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्यात चालतात ते मानाचे अश्व पाठवलेले आहेत आणि आज पुणे जिल्ह्यातून गावोगावचे विणेकरी आलेले आहेत, मृदंगाचारी आलेले आहेत, गायक आलेले आहेत, टाळकरी आलेले आहेत, तुकाराम नावाच्या व्यक्ती ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती असे खूप वारकरी एकत्र येऊन हा महोत्सव चालू झालेला आहे। जवळजवळ इथं 1 कोटीचा मंडप उभा केलेला आहे आणि म्हणून सगळ्या महाराष्ट्राला विनंती आहे की 23 जानेवारी ते 31 जानेवारी महामहोत्सव संपन्न होतोय। महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासकांची कीर्तन आहे, 2 टाइम मुक्कामाची सोय आहे, 2 टाइम जेवणाची सोय आहे, मुक्कामाची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे, फिल्टर पाण्याची सोय आहे। संपूर्ण महाराष्ट्राला माझी विनंती, मी ज्ञानेश्वर विठ्ठल कदम आळंदी देवाची आमच्या भंडारा डोंगराचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब काशीद पाटील, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय माणिक महाराज मोरे, सावता महाराजांचे वंशज आदरणीय सावता महाराज वसेकर आणि सर्व संत समिती सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय कराळे पाटील सुद्धा आहेत आणि या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठे बाबा आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना विनम्र अभिवादन की आपण 23 जानेवारी ते 31 जानेवारी संपूर्ण महाराष्ट्राने हा उत्सव पाहण्यासाठी जरूर यावं। रामकृष्णारी। अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला। आज जगद्गुरु तुकोबारायांच्या या पावन पवित्र तपोभूमीच्या भंडारा डोंगराच्या पायथ्याला आज सकल संतांचा हा महाउत्सव महाकुंभ या ठिकाणी संपन्न होतोय। आज गणेश जयंती आहे, एक चांगला शुभारंभ चांगल्या दिवशी व्हावा हा संकेत असतो। त्याप्रमाणे उद्या तुकोबारायांचा जन्मदिवस आहे वसंत पंचमी आणि माघ शुद्ध दशमी हा अनुग्रह दिवस आहे। या पर्व काळामध्ये सगळ्या संतांना ज्ञानोबा तुकोबा सावता महाराज नामदेवराय जनाबाई जनार्दन स्वामी आणि आता रिंगण पाहतोय आपण, हा रिंगण पालखी सोहळ्यातला एक खूप मोठा आनंदाचा आणि उत्सवाचा हा सोहळा असतो आणि तो सोहळा आता या सगळ्या संतांना प्रदक्षिणा घेऊन होणार आहे। हा ज्यांनी सुरू केला ते तपोनिधी नारायण महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव यांनी हा सोहळा सुरू केलाय। त्यांच्याही जन्माला 375 वर्ष होत आहेत आणि सगळ्या संतांचे उत्सव एकत्रित करण्याचं जे काम आहे ते आदरणीय छोटे कदम माऊली यांच्या माध्यमातून होते। काय होते की जगामध्ये संत वेगवेगळ्या काळामध्ये अवतरले आणि वेगवेगळ्या काळात अवतरून त्यांनी जगाचा उद्धार केला, पण सगळे संत एकाच ठिकाणी या वेळेला ज्ञानाच्या माध्यमातून सत्याच्या माध्यमातून एकत्रित आणण्याचं परम भाग्य माऊलींमुळे आपल्याला मिळते। कारण सगळे संत एकत्र कधी येणार नाही, पण ते या काळात आले आणि हा पर्व काळ हा महाकुंभ काळ संतांचं ज्ञानमय कुंभ या ठिकाणी संपन्न होते। माऊलींना आणि बाळासाहेब काशीद हे भंडारा डोंगरावरती तुकोबारांचं जागतिक लेवलचं खूप मोठं मंदिर उभं करताय की जे मंदिर तुकोबाराला आकाशा एवढं नेणार आहे आणि त्या मंदिराचं गेले 40 वर्ष ध्यास घेऊन बाळासाहेब हा उपक्रम राबवतायत। आपण सगळ्यांनी सगळ्या संतांना आपण मागणं घालू, साकडं घालू की तुकोबारांचं मोठं मंदिर लवकरात लवकर उभं राहावं आणि बाळासाहेबांना सगळ्यांनी ताकद द्यावं। पांडुरंगाच्या चरणी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये
अजून 4 सप्ते होणार आहेत. माऊलींना एक ताकद मिळो आणि आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून जो वारकरी आहे त्या प्रत्येक वारकऱ्यांनी इथे येऊन ही माती कपाळाला लावली पाहिजे आणि आपल्या जीवनाचा उद्धार केला पाहिजे. मी आव्हान करतो की महाराष्ट्रातल्या तमाम वारकऱ्यांनी, पालखी सोहळ्यातल्या दिंड्यातल्या प्रत्येक वारकऱ्यांनी, तुळशीवाल्यांनी, विनेकरांनी इथे येऊन या पर्व काळात आपण आपला उद्धार करून घ्यावा म्हणून आव्हान करतो आणि आपण या. रामकृष्ण हरी.